मंडळी, आपल्या महाराष्ट्राचा सगळ्यात आवडता आणि घरोघरी बनवला जाणारा पदार्थ आहे ठेचा. ठेचा म्हणा किंवा खरडा म्हणा, पदार्थ एकच आहे पण नाव वेगवेगळे आहे. आणि आज त्याच ठेच्यापासून मी मस्त खुसखुशीत खमंग असा ठेचा लच्छा पराठा बनवणार आहे. अगदी सोपा आहे, चला मग सुरुवात करूया. या पराठ्यासाठी पहिले आपण कणिक मळून घेऊया. तर एका बाउलमध्ये किंवा परातमध्ये 2 कप एवढं गव्हाचं पीठ घेतलं आहे. तर 4 लोकांसाठी मी हे पराठे बनवत आहे. एवढ्यामध्ये 7 ते 8 पराठे बनतात. आता या पिठामध्ये 1 चम्मच जिरं, थोडी हळद, चवीनुसार मीठ आणि 1 चम्मच तूप घालायचं आणि तूप व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. यामुळे पराठे मस्त खस्ता बनतात. तर तुम्ही हे सगळं न टाकता साध्या कणिक जी असते म्हणजे पोळी करायला जी मिळते त्यापासून सुद्धा हा पराठा बनवू शकता. थोडं थोडं पाणी घालायचं आणि जसं आपण चपाती, फुलके वगैरे बनवण्यासाठी कणिक मळतो अगदी त्याच प्रकारे मस्त असं कणिक मळून घ्यायचं. कणिक मळून झालं की 10 मिनिटं रेस्टला ठेवू. तोपर्यंत आपण आता झणझणीत असा ठेचा बनवूया. एका पॅनमध्ये 1 चम्मच तेल घातलंय, 1 चम्मच जिरं घालायचं, 10 ते 12 लसणच्या कळ्या घातल्या आहेत आणि हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. थोडा कापून घातलाय म्हणजे ठेचायला किंवा बारीक करायला इझी जातं म्हणून. इथे 15 ते 20 हिरव्या मिरच्या घेतल्या, तिखटवाल्या आहेत मस्त. तर तुम्ही आपल्या आवडीनुसार लसण, आपल्या आवडीनुसार हिरवी मिरची तिखटवाली, फिकीवाली कुठलीही वापरू शकता. ठेचा म्हटलं की झणझणीत पाहिजे म्हणून मी इथे तिखटवाल्या मिरची वापरल्या आहेत. मिरची लसण मस्त खमंग असं भाजून घेतलंय आणि थंड करून घेतलं. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भाजून घेतलेले मिरची लसण टाकायचे. सोबतच चवीनुसार मीठ, भरपूर असा बारीक चिरलेला कोथिंबीर, लिंबूचा रस टाकायचा आणि याला मिक्सरला फिरून घ्यायचं. तुम्ही हे खलबत्त्यामध्ये कुटून सुद्धा घेऊ शकता, अजून जास्त छान चव येईल. माझ्याकडे वेळ थोडा कमी होता म्हणून हे मिक्सरमध्ये ठेचा बनवून घेतलाय आणि बाजूला ठेवून दिला. कणिक घ्यायचं आहे. ज्या आकाराचे तुम्हाला पराठे बनवायचे आहे त्या साईजचं तुम्ही कणिक घेऊ शकता. हातावर गोल करून पोळपाटवर ठेवायचं, वरून थोडं सुकं पीठ डस्ट करायचं आणि याची पातळ अशी चपाती लाटून घ्यायची. जशी आपण फुलके लाटतो ना, अगदी त्याचप्रमाणे. बघा, ही अशी चपाती लाटून घेतलेली आहे. आता या चपातीवर 1 चम्मच किंवा जेवढं तुम्हाला हवं आहे तेवढं तूप लावायचं आहे. तूप किंवा तेलही वापरू शकता, बटरही वापरू शकता. जसं मी आधीच सांगितलं की तुपामुळे खुसखुशीतपणा येतो पराठ्याला आणि जेवढं हवं आहे तुम्हाला स्पायसीनेस पराठ्यामध्ये तेवढं ठेचा लावून घ्यायचा. ठेचा मस्त हाताने पोळीच्या पूर्ण काठापर्यंत असा पसरून घ्यायचा. वरून बारीक चिरलेला कोथिंबीर सुद्धा तुम्ही थोडं असं लावून घेऊ शकता. परत वरून आता थोडंसं सुकं पीठ डस्ट करायचं आणि आता ह्या पोळीला फॅन फोल्ड करून घ्यायचं आहे. व्हिडिओमध्ये जसं तुम्हाला दिसत असेल अगदी त्याच प्रकारे फॅन फोल्ड करायचं आहे. लहानपणी आपण कसं कागदाचा फॅन बनवायचो, बिलकुल तसंच फॅन फोल्ड करून घ्यायचं. फोल्ड करून झाले की आता व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे जसं दिसत आहे तुम्हाला, एक साईड रोल करत न्यायची आणि दुसरी जी साईड आहे ती पराठ्याची खाली अशी दाबून घ्यायची. वरून थोडं प्रेस करायचं, सुकं पीठ डस्ट करायचं, सुकं पीठ लावून सुद्धा थोडंसं प्रेस करायचं. दोन्ही साईडला पहिले सुकं पीठ व्यवस्थित लावून घ्यायचं आणि आता एकदम हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचा. पराठ्याची थिकनेस थोडी जाडी ठेवायची, आपल्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता, पण थोडा जाडसर पराठा ठेवला तर मस्त छान खुसखुशीत होतो. आता मस्त लोखंडी तव्यावर किंवा कुठल्याही तव्यावर हा पराठा मस्त लो टू मिडियम फ्लेमवर मस्त भाजून घ्यायचा. तर भाजताना तुम्ही याला तूप लावून भाजू शकता किंवा बटर, तेल आपल्या आवडीनुसार काही तुम्ही लावून भाजू शकता. फक्त खरपूस असा मस्त भाजून घ्यायचा आहे. दोन्हीही साईडला मस्त असं दाबून दाबून भाजला की पराठा मस्त खुसखुशीत होतो. तर बघा, पराठा मस्त दोन्ही साईडला भाजून घेतलेला आहे मी. मस्त डागा आले आहेत, खरपूस असा भाजून झालेला आहे. तर अशा प्रकारे मी सगळे लच्छे पराठे बनवून घेतलेले आहेत. तुम्ही सुद्धा हा वेगळ्या चवीचा ठेचा लच्छा पराठा नक्की करून बघा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. आणि हो, हा पराठा तुम्ही दह्याबरोबर खा, लोणच्याबरोबर खा किंवा असंही खाल्ला तरी खूप छान लागतो. टिफिनमध्ये देऊ शकता, लंच डिनरमध्ये बनवू शकता. तर नक्की ट्राय करा आणि मला कळवा.